मंडळी आज आमचा जरा आराम करायचा मूड होता, पण आज आम्हाला भेटायला आलेले आहेत फॅन फॉलोअर्स आमचे. हे बघा, हाय करा मंडळींना. हाय. महत्वाचं म्हणजे मोठे नाही बर का, हे छोटे आमचे फॅन आहेत. म्हणजे इतके लहान लहान मुलं पण माझे व्हिडिओ बघतात आणि त्यांना मला भेटावं असं वाटतं. ही गोष्ट बघून मला खरंच भारी वाटलं. तर चला आपण त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारूया. हाय करा चला मंडळींना. तुझं नाव सांग दीदी आधी मंडळींना आपल्या. रामनाथ पाखरे. कुठून आली तू? मी श्रीरामपूरवरून आलेले. मामाचं गाव आहे माझं आणि मामी पण म्हणजे मामाचं गाव आहे आणि मग हे पण मामा मामीच लागते माझे. ती मला मामीच म्हणती मंडळी, कारण असं आहे की हिचे मामा जे आहेत ते तृप्तीच्या पप्पांचे चांगले मित्र आहेत. तर ह्या नात्याने ती आम्हाला दोघांना पण मामा मामी म्हणतीये. त्यांचं भरपूर दिवसाचं चाललं होतं की आम्हाला भेटायला यायचंय. म्हटलं चला या. मग त्यांनी दुपारी कॉल केला होता, आज घरी आहे का? तर म्हटलं आहे या, आज काय निवांतच आहे. तिचं चाललंय शेतामध्ये जायचंय, पण शेतात जायला सगळा चिखल आहे कारण सकाळीच पाऊस झालेला आहे. तुमच्याकडे झाला का पाऊस? आमच्याकडे पाऊस नाही झाला. कसं वाटतंय मग आज आमच्या घरी येऊन? छान वाटतंय. खूप दिवसांची इच्छा होती वहिनींना भेटायचंय, त्यांच्या घरी जायचंय, पण आज योगा आलाय. त्यात योग असा आलाय का तुम्हाला झोपायचं. आज आम्हाला आराम करायचा होता, पण तुम्ही डिस्टर्ब केलं तसं काही नाही. तसं रोजच आपलं काम चालूच असतं, पण आज पाऊस झालेला त्याच्यामुळं आराम जो आहे तसं शेतकऱ्याच्या नशिबात आराम राहत नाही. कंटिन्यू काम चालू असतं, पण आज असं होतं की पाऊस झालेला त्याच्यामुळे शेतात काही काम नव्हतं. दीदी मस्त व्हिडिओ बघते. कसे वाटते व्हिडिओ? खूप छान. रोज बघते माझे व्हिडिओ. काय आवडतं तुला व्हिडिओ मध्ये? तुम्ही ते बोलतात ते, तुम्ही शेती करतात ते, म्हणजे शेती करायला आवडते का तुला? म्हणजे मला शेती करायला आवडती, पण नाही का आमची शेती नाही. शेती नाहीये तिचं. चाललंय किती वेळचं मामी चला ना वावरात जाऊ. तिकडे आपली जी मेथीची भाजी ती तिला बघायला जायचं, पण तिला म्हटलं बाई तिकडं नको. हे बघ इथं घरापाशी मेथीची भाजी टाकलेली इथं बघ, कारण तिकडं जर गेलं तर सगळं चिखल आहे, रस्त्याने चालायला जागा नाहीये. तरी पण यायचं असलं चालू जायचं का? आपण जाऊ. एवढं लांबून आलंय, मामीच्या घरून मानवा तर न्यावाच लागेल काहीतरी. बघितलं का बघितलं. चला सोडायचं नंदन. आणि हा नेमका कोणा दिसतो? हा कोणाला दिसतोय? हा मंडळी कमेंट करून सांगा मंडळी, हा कोणासारखा दिसतो? हा पवन जाधव. दिसतोय का पवन पवन जाधव जाधव सारखा? त्याचं त्याच्यासारखाच बोलणं, दिसतो सेम. त्याचा आवाज पण तसाच आहे. तुझं नाव सांग रे. शिव रामनाथ पाखरे. कुठून आलाय तू? श्रीरामपूर. रामपूर वरून आलेला आहे. ही छोटी बघितली का चिल्लर पार्टी यांच्या संग अजून बरीच आलेली आहे, पण सगळेजण नुसते पळतायत. तर चला जाऊया मी तिच्या भाजीकडं.